नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. आता देशमुखांची सगळी फॅमिली जेवण करण्यासाठी एकत्र बसलेली असते. तेव्हा काव्य पार्थसाठी पाणी आणायला त्यांच्याच किचन रूम मध्ये घाईघाईत गेलेली असते. त्यावेळी तिकडे मालिनी काकू तिच्या मैत्रिणीचा म्हणजे सुनीताचा फोन तिला आलेला असतो. तेव्हा सुनीता मालिनीला सांगत असते, अगं मालिनी, तुझ्या सुनेचं नेमकं कोणत्या मुलासोबत अफेअर सुरू आहे हे तू तिच्याकडून सिद्ध करून घेतलंस की नाही. तेव्हा मालिनी तिला अगदी कॉन्फिडन्स मध्ये म्हणते की अगं नाही, अगं त्यांचं आता तसं काहीही नाहीये. तुझा खूप मोठा गैरसमज झालाय, कारण त्या खेपेमध्ये बघितलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच नवरा म्हणजे माझा मुलगा पार्थच होता. याची मी पार्थकडून पूर्णपणे खात्री करून घेतली आहे. त्यामुळे हे बघ सुनीता, तू आता उगीच काव्यावर असा बिनबुडाचा संशय घेणं बंद कर, कारण मी सुद्धा तिला या घडल्या प्रकाराबद्दल तिची माफी मागून मी तिला शब्द दिलाय. तेव्हा सुनीता म्हणते, अगं मालिनी, तुझ्या एवढ्या कसं लक्षात येईना गे. काव्य हे सगळं करताना कोणतरी पाहिलंय का? त्यामुळे तू तिच्यावर असे डोळे झाकून कसा विश्वास ठेवू शकतेस ग? तू तिच्या बोलण्यावर असा कसं लगेच विश्वास ठेवू नकोस, कारण तुला काव्याने हे तरी सांगितलंय का की नेमकं तिचं कोणत्या मुलाबरोबर अफेअर सुरू होतं, त्याचं नाव काय होतं, तो दिसतो कसा, हे सगळं तुला माहितीये का? तरी सुद्धा तू तिच्यावर डोळे झाकून असा कसा विश्वास ठेवू शकतेस ग, याचं मला आश्चर्य वाटते. त्यामुळे हे बघ मालिनी, नेमकं काव्य अजूनही कोणाशी गुपचूप भेटते, कोणाशी गुपचूप बोलते, हे अजून तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवून बघ. सुनीता एवढ्या कळकळीने सांगते म्हटल्यावर तिच्या बोलण्यामध्ये नक्की काहीतरी तथ्य असणार असं मालिनीला वाटतं. त्यामुळे मालिनी लगेच फोन ठेवते आणि परत काव्या जे आहे च्या मागे एका सीआयडी सारखी लागलेली असते. तर मित्रांनो, आता काव्या कोणाला भेटते, कोण जाते, हे सगळं बघायला ती जाते. आता इकडे काव्या पार्थला पाणी आणण्यासाठी किचन मध्ये आलेली असते. तेवढ्यात जीवा सुद्धा किचन मध्ये पाणी आणण्यासाठी येतो. तेव्हा काव्या जीवाला काहीतरी सांगत असते. तेवढ्यात त्या दोघांनाही बोलताना मालिनी रंगे हात पकडते. तेव्हा मालिनी समोर बघून काव्या आणि जीवा दोघांचीही पायाखालची जमीन सरकते. त्यामुळे आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या पुढील भागात खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही हे पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.